आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा शेअर बाजाराविषयीच्या ज्या काही आपल्या शंका आहेत त्याची उत्तरं आम्ही देतोय. राजेश तांबे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सर, आपल्याला पुढचा प्रश्न येतो, आपण घेऊयात. आपल्याला सागर मुंबईहून प्रश्न विचारतायत. सागर, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझा प्रश्न आहे अरविंदो फार्मा, डिश टीव्ही आणि क्रॉम्प्टन ग्रेव्ज हे 3 शेअर. डिश टीव्ही मध्ये मला अजून डिश टीव्ही घ्यायचा आहे, क्रॉम्प्टन ग्रेव्ज पण घ्यायचा आहे आणि अरविंदो फार्मा ऑलरेडी मी घेतलेला आहे. बरोबर आहे. तर ऑर्बिंदो फार्माला होल्ड करून ठेवा. क्रॉम्प्टन ग्रीव्सला अवॉइड करा. अजून डिश टीव्ही घ्या. डिश टीव्ही याच्यासाठी नाही की मी या चॅनलवरती बसलेलो आहे, पण कॉन्सेप्ट खूप छान आहे. DTH जो असतो, डायरेक्ट टू होम, इज अ फॅन्टॅस्टिक जो हे आहे. आणि त्याच्यामध्ये लिमिटेड प्लेयर्स आहे, खूप मोठं मार्केट आहे. आणि 120 कोटीची आपली पॉप्युलेशन आहे. 5 पीपलला डिवाइड केलं तर यू कम टू नो द नंबर ऑफ हाऊस होल्ड्स. आणि कोणतीही कंपनी काही सॅटेलाइट लॉन्च नाही करत, तर तुमची काही खूप जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण नसते, बिकॉज यू आर ट्रान्सफरिंग द कॅपिटल कॉस्ट टू रेंटल कॉस्ट, क्योंकि तुम्ही ते सॅटेलाइट भाड्यावर घेता, लीजवर घेता. इट्स अ फॅन्टॅस्टिक प्रोजेक्ट इन फॅक्ट विच इज बीन स्टार्टेड बाय द प्रमोटर डॉक्टर सुभाष चंद्रा. इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग. तर मी म्हणेल डिश टीव्हीला पहिल्या प्रेफरन्समध्ये ठेवा. युअर टोटल एक्सपोजर ऑफ युअर टोटल इन्व्हेस्टमेंट डिश टीव्हीमध्ये 5 to 7% पर्यंत ठेवू शकता. व्हेरी गुड. सर, जसं आपण मगाशी युनियन बजेटबद्दल बोललो, रेल्वे बजेट पण सादर झालं. अनेकांनी टीका, सर्वाधिक फटका याचा बसला. तर हे होतं मागच्या आठवड्यातलं शेअर बाजाराचं चित्र. नेमकं कशा प्रकारे शेअर बाजाराने ही सगळी वाटचाल केली आपण बघितलं. तुमच्या मनात काही शंका असेल गुंतवणुकी संदर्भात तर आम्हाला जरूर फोन करा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आणि आपल्या या सगळ्या शंकांचं, प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत आहेत शेअर मार्केट तज्ञ राजेश तांबे. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. आम्ही चर्चेला सुरुवात करतोय. आपले प्रश्न, तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. सर, युनियन बजेट आता सादर होत आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आला त्याच्यामध्ये 7 ते 7.5% विकासाचा दर आपण बघितला. कसं असू शकेल बजेट? सर्वसामान्यांना किती दिलासा मिळेल? कर जी मर्यादा असते, कर मर्यादा, ती वाढेल, कमी होईल, काय वाटतं? नाही, असं आहे की इकॉनॉमिक सर्वे जो असतो ही बेसिकली स्टेट ऑफ दी हे दाखवतं की पेशंटची हालत कशी आहे. मग त्याच्यामध्ये आपण हे बघतो की आता आपल्याला इकॉनॉमीला पुढे न्यायचं आहे, तर ग्रोथ आपल्याला पाहिजे. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आता एक स्कूल ऑफ थॉट हे आहे की भाई इन्कम टॅक्स तुम्ही अबॉलिश करा. पण जे बाकीचे इकॉनॉमिस्ट आहे ते म्हणतात नाही, इन्कम टॅक्सला अगर आपण अबॉलिश केला तर 5% जे फक्त वोटर्स इन इंडिया आहे तेच फक्त इन्कम टॅक्स पे करतात. मग जेव्हा तुम्ही कोणत्या दुसऱ्या इमर्जिंग इकॉनॉमीशी जेव्हा कम्पेअर करता की ज्याची पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू इंडिया, आणि त्याच्यामध्ये अगर तुम्हाला असं वाटलं की अरे 10% ऑफ देअर वोटर्स आर पेइंग इन्कम टॅक्स, मग आपण म्हणतो ती इन्कम टॅक्सची आपल्याला पेनिट्रेशन आपल्याला वाढवायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो की इन्कम टॅक्समध्ये जी आपण काही एक्झम्पशन देतो ती बिलकुल देऊ नका. त्याच्यानंतर आपण हे असं पण याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये हे पण आलेलं आहे की रिच फक्त सर्वात जास्त बेनिफिट घेतो तो सबसिडीचा, क्योंकि तो सगळं सबसिडी रिचच्याच पॉकेटमध्ये जाते, क्योंकि तोच सर्वात जास्त टॅक्स देतो आणि तोच सगळी ती सबसिडी घेतो. मग आता सबसिडीला आपण कसं काढायचं, आणि ती जी सबसिडी आपल्याला टार्गेट करायची आहे गरीब माणसाला, ती बिलकुल त्याच्या पॉकेटमध्ये जायला पाहिजे, तिथे पिलफ्रीज नको व्हायला. तर मग असं फुलप्रूफ सिस्टम असं तुम्ही काही डिवाईस करू शकता का? त्याच्यानंतर लोकांचं, प्रायव्हेट सेक्टरचं म्हणणं आहे की ग्रोथला हे करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर करायला पाहिजे. मग अगर गव्हर्नमेंटने अगर एक्सपेंडिचर करायला पाहिजे तर आपण जेव्हा तेलच्या किमती अगर खाली बघतो तर मग पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनच्या किमती आपण खाली नाही करू शकत, क्योंकि टॅक्सेसचा पैसा जो आलाय तो गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये जातो. आणि थर्ड माझी अशी थेरी आहे की लेट द मनी बी इन द पॉकेट्स ऑफ द पीपल. जास्त पैसा अगर लोकांच्या खिशामध्ये आला तर गव्हर्नमेंट स्पेंडिंगपेक्षा गव्हर्नमेंटला नाही माहिती की कसा स्पेंड करायचा, माणूस जास्त वाईजली तो पैसा स्पेंड करू शकतो. पण जसं मी म्हटलं की लोक 2 वर्षानंतर जेव्हा ते स्टेबिलाइज झाले आणि तुम्ही बघितलं की सुरेश प्रभू, प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट, फार एक्सलंट त्यांनी युनियन आपलं रेल्वे बजेट दिलं. आय एम एक्सपेक्टिंग अ फॅन्टॅस्टिक बजेट. इंडिया विल ग्रो अँड इन द नेक्स्ट 5 years and I'm taking the next 5 years. बघा ही गव्हर्नमेंट कुठे या देशाला कुठे पोहोचवते. आपल्याला पहिला प्रश्न येतोय. गजानन आपल्याला सोलापूरहून प्रश्न विचारतात. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. गजानन, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी डॉक्टर गजानन जत्ती सोलापूरहून बोलतोय. हो सर, मी 5 म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. 15,000 पर मंथ, 3,000 इन ईच फंड. SBI ब्लू चिप, ICICI प्रुडेन्शियल डिस्कवरी फंड, बिर्ला सन लाईफ फ्रंटलाईन इक्विटी, टाटा बॅलन्स फंड आणि ऍक्सिस लॉंग टर्म ELSS फंड. हो. माझं टार्गेट आहे सर 20 वर्षामध्ये 2 करोड रुपयाचं मला बॅलन्स मिळवायचं आहे. मग असं मी पोर्टफोलिओ बनवलाय माझा.
तर हे म्हणजे कितपत योग्य आहे, मी बरोबर ट्रॅकवर आहे का? हो, बिलकुल ट्रॅकवर आहे तुमची गाडी, बिलकुल ट्रॅकच्या बाहेर गेलेली नाही आहे अजून. म्युच्युअल फंडमध्ये मी काय खूप जास्त लोकांना काही त्याच्यामध्ये हे देत नाही. हा जो कार्यक्रम आहे हा फक्त इक्विटीसाठी आहे. पण म्युच्युअल फंडचे जे पण तुम्ही नावं घेतले त्याच्यामध्ये सगळे वेल एस्टॅब्लिश नेम्स आहे, तर त्याच्यामध्ये करा. अजून 20 वर्षाची कशाला गोष्ट करता हो, 20 वर्षानंतर माहिती नाही काय सिच्युएशन राहील आणि 2 करोडची काय व्हॅल्यू राहते. सर्वात पहिले आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ, दॅट इज द बिगेस्ट वेल्थ. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. जितेन आपल्याला मुंबईहून प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊ. जितेन, आपला प्रश्न विचारा. नमस्कार तांबे साहेब, नमस्कार. मी जितेन बोलतोय मुंबईहून. सर, माझ्याकडे 3 शेअर आहेत, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक आणि सुझलॉन. तर हे मी शॉर्ट टर्म साठी ठेवू इच्छितो, तर शॉर्ट टर्म साठी कसे आहे? नाही, शॉर्ट टर्म साठी काही नाही आहे. टाटा मोटर्स अजून ॲक्सिस बँक हे तुम्ही बिलकुल ठेवा. बँकेचे पण शेअर जे आता गडगडलेले आहे, अल्टिमेटली जेव्हा त्याच्यामध्ये पण सगळ्या ठीकठाक होईल तेव्हा ते पण सगळे शेअर्स वरती जातील. स्टेट बँक ऑफ इंडिया पण वरती जाईल. पण सुझलॉनमध्ये थोडी प्रॉब्लेम आहे, तर सुझलॉनमधून तुम्ही निघून जा. मला तुमची परचेस प्राइस नाही माहिती, पण शॉर्ट टर्म म्हणजे हे जे तुम्ही म्हणता 2 महिने 3 महिने 2 महिने 3 महिने ठेवू नका. साधारण 1.5 ते 2 वर्षाचा एक व्ह्यू बघा. जसं आता मी यांना सांगत होतो, हे जे आपले करंट प्राईम मिनिस्टर आहे, हे 2019 मध्ये आपले इलेक्शन्स होतील, त्याच्यानंतर समजा अगर ते परत जिंकून येतात, व्हेअर इंडिया वुड बी. दॅट काइंड ऑफ अ पिक्चर, इन फॅक्ट द ब्रॉडर पिक्चर यू हॅव टू लुक ॲट. अँड डेफिनेटली इनफॅक्ट इंडियामध्ये ग्रोथ स्टोरी आहे अजून इंटॅक्ट. आपण चायनासारखे संपलेलो नाही आहे. तर डेफिनेटली सुझलॉनमधून एक्झिट करा, बाकीचे 2 शेअर्स होल्ड करा. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय. आपल्याला मिलिथा मुंबईहून प्रश्न विचारतायत. मिलिथा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा मी निलेखा बोलते ठाण्याहून. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्याकडे कॉस्मॉस फिल्म, टाटा मोटर्स आणि ज्युबिलियंट मी घेतलेले. टाटा मोटर्स अजून दुसरा कोणचा? ज्युबिलियंट लाईफ सायन्स आणि Okay. कॉस्मॉस फिल्म. तर तिन्ही 50-50 रुपयांनी कमी झालेले आहेत. माझं लॉंग टर्मच आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर आता हे आणखीन परचेस प्राइस, आणखीन काय इन्व्हेस्ट मी कशामध्ये करू शकते, आणि हे तिन्ही आता सध्या होल्ड करायचे आहेत का? जे काही तुम्ही मला नावं सांगितली, टाटा मोटर्स, ज्युबिलंट लाईफ, हे सगळे तुम्ही होल्ड करून ठेवा. आणि जसं तुम्ही ठाण्याला राहत असाल तर पुढच्या संडेला, म्हणजे हा संडेच्या नंतर पुढच्या संडेला एक कार्यक्रम ठेवलेला आहे. युनियन बजेट पण येऊन जाईल ठाण्याला. नेक्स्ट सॅटर्डेला मी तुम्हाला सांगेल की व्हेन्यू कुठे आहे, आणि तिथे या, प्रत्यक्ष तुम्ही भेटा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की इंडियन इकॉनॉमीची स्टेट ऑफ अफेअर काय आहे आणि येणाऱ्या टाईममध्ये काय तुम्हाला पिक्चर कसं दिसेल. हे एक त्याच्यावरती माझी हे आहे, सेमिनार आहे, त्याच्यामध्ये माझी स्पीच राहील आणि तुम्हाला त्याच्याने फार अजून क्लॅरिटी येईल. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय सर, आपण प्रश्न घेऊयात. आपल्याला निशांत पुण्याहून प्रश्न विचारतायत. निशांत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार तांबे सर. नमस्कार. निशांत बोलतोय पुण्याहून. माझ्याकडे 2 शेअर्स आहेत, त्याबद्दल तुमचं मत पाहिजे होतं. पहिला म्हणजे नोसिल आणि दुसरा म्हणजे साफकेन. दुसरा कोणचा? साफकेन. SASKIN, सॅस्किन. SASKEN. सॅस्किन. नोसिल मध्ये आता फक्त रबर केमिकल्स राहिलेले आहे. ठीक आहे, 40 ते 50 रुपयाचा भाव आहे. पण नोसिल आता तिची ओल्ड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स होतं जिथे ठाणे बेलापूरला, ज्याचे प्रमोटर अरविंद मफतलाल होते, दॅट स्टोरी इज ओव्हर. आता काही ते पेट्रोकेमिकल काही तिथे काही राहिलेलं नाही आहे. तर इट इज ओनली वन ऑफ द स्मॉलर डिव्हिजन्स ऑफ दॅट नोसेल. एक त्यांची जुनी कंपनी पण असायची, पॉलिऑलिफिन्स. दॅट स्टोरी इज ऑल्सो ओव्हर. आता 40-50 रुपयाचा शेअर आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्ही किती बघताय हो? अहो, ही कळंगली किती फुगणार आहे का? हत्तीच्या पाया एवढी फुगणार आहे का? 40 रुपये झाला. ज्यांनी 3 आणि 4 रुपये 5 रुपयाला घेतला त्यांना फायदा झाला. आता तुम्ही 40 रुपयावर अगर तुम्ही त्या घोड्यावर चढाल आणि तुम्ही म्हणाल की तो डर्बीचा घोडा होऊन जाईल, असं कसं होणार आहे? चुकीचं आहे. डोंट गेट इन टू नोसेल. खरं आहे. पुढे जाण्याआधी प्रश्न घेण्याआधी सर, जसं तुम्ही मगाशी बजेटबद्दल सांगत होतात की भारताचा विकास चांगला होणार आहे. आर्थिक दर जो आहे, विकासाचा आर्थिक दर, तो 7 ते 7.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. काय वाटतं, हा दर आत्ता मंदीच्या काळामध्ये, बाहेर आपण बघतोय चायनामध्ये मंदी आहे, या सगळ्या याच्यामध्ये हा दर चांगला आहे? बिलकुल, व्हाय नॉट. माझं असं म्हणणं आहे की आपण 9% वर ग्रो केलं 2008 मध्ये, आणि त्याच्यानंतर बिकॉज ऑल द इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्डनी खूप चांगलं केलं. मग त्याच्यामध्ये काय होतं की आपण 9% वर ग्रो करतो 3 वर्ष, आणि त्याच्यानंतर मंदी येते, मग त्याच्याने आपण पण इफेक्टेड होतो, आणि मग एकदम आपण खाली 5% वर येतो. आपली जी पॉप्युलेशन आहे 120 कोटीची पॉप्युलेशन, आपण आपल्या इंटरनल डिमांडवर अगर आपण 7-7.5% पण अगर आपण ग्रोथ केली तर फार छान आहे. पण फक्त म्हणणं हे आहे की भूषण, त्या ग्रोथमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे आपण 2 वर्ष ग्रो करणार 9% वर, मग नेक्स्ट 3 वर्ष आपण आलो 7% वर आणि 5% वर. दॅट ग्रोथ इज नॉट नो यूज. देर हॅज टू बी अ कन्सिस्टन्सी इन द ग्रोथ. आणि आपल्याकडे जी पॉप्युलेशन आहे, आपल्याकडे जे यंग पॉप्युलेशन आहे, विच इज इन द एज ग्रुप ऑफ 18 to 30, आणि जे एज्युकेटेड क्लास आहे, जे स्किल लेबर आहे, तो ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, ज्याला म्हणतात मी, इंडिया हॅज अ ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी. तर अगर सगळ्या थिंग्स वेल इन प्लेस केल्या, आणि जसं दिस गव्हर्नमेंट इज मेकिंग अ सिन्सिअर एफर्ट, आय एम शुअर इन फॅक्ट यू विल सी अ फॅन्टास्टिक ग्रोथ स्टोरी इन द नेक्स्ट 6 to 7 years as far as this present government is concerned.
आपल्याला पुढचा प्रश्न आहे, आपण तो प्रश्न घेऊयात. आपल्याला प्रश्न येतोय, राजेंद्र आपल्याला प्रश्न विचारतात. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. राजेंद्र, आपला प्रश्न विचारा. हॅलो बोला. सर, मी जंगल बोलतोय, राजेंद्र कांबळे. बोला. मला आताच्या परिस्थितीत कोणता कुठे घेतलं पाहिजे आणि कोणते फोन करायचं. तुमचा आवाज नीट येत नाही, पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? सर, मी जळगावून बोलतोय, राजेंद्र कानडे. माझा असा प्रश्न होता की मला आता शेअर घ्यायचे ह्या कालावधीमध्ये, तर कोणते शेअर घेतलेले मला भविष्यासाठी करतील. ओके. त्यांचं म्हणणं हे आहे की आता जसं आता काफी शेअर जसं मार्केट गडगडलंय, तर त्याच्यामध्ये असे कोणते शेअर्स त्यांनी 1-2 घ्यायला पाहिजे. पायलट प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सांगेल, जसं ॲक्सिस बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, हे चांगले शेअर्स आहे. आज स्टेट बँक ऑफ इंडिया 300 रुपयाला होता, तो ऑलमोस्ट 160 वर आला, 170 वर आहे. इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी टू बाय स्टेट बँक ऑफ इंडिया. तर एक पायलट प्रोजेक्ट करून बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवा, 1.5 ते 2 वर्षांत बघा तुम्हाला कसा प्रॉफिट होतो. आपल्याला पुढचा प्रश्न येतो, घेऊयात आपण. आपल्याला प्रमोद मुंबईहून प्रश्न विचारतायत. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मला माझ्याकडे नेस्ले कंपनीचे शेअर आहेत 6,000 रुपयाने आणि हिरो मोटोकॉप आहेत 3,000 रुपयाने. तर मग मी हे होल्ड करू का दुसरं शिफ्ट करू कशात? हिरो मोटोच्या ऐवजी मारुती सुझुकी मध्ये. ओके. मारुती. आणि पहिला शेअर कोणता सांगितला तुम्ही हिरो मोटर कॉपच्या पहिले? नेस्ले इंडिया. ओके. प्रमोद, नेस्ले इंडिया पण खूप चांगला आहे, FMCGची कंपनी आहे, तर ती पण तुम्ही ठेवा. हिरो मोटर कॉपमध्ये पण तुम्हाला चांगलं डिव्हिडंड मिळतं, चांगलं एप्रिसिएशन आहे, वन ऑफ द नंबर 1 मोटरसायकल कंपनी आहे. मग आता ते तुम्ही शिफ्ट होऊन दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्यामध्ये काय आहे? ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये यू आर ऑलरेडी होल्डिंग अ व्हेरी गुड कंपनी, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोनस कॅन्डिडेट असतो, त्याच्यामध्ये डिव्हिडंड खूप छान मिळतं. तर एका याच्यातून दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्यामध्ये काय ॲडव्हान्टेज आहे? दोन्ही कंपनी ज्या तुम्ही सिलेक्ट केलेल्या उत्तम कंपनीज आहे. कंटिन्यू टू होल्ड द स्टॉक. खरंय. आपल्याला असेच प्रश्न येतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं जाणून घ्यायची सर. मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुमच्या मनात शेअर बाजाराविषयी काही शंका असतील तर जरूर फोन करा. राजेश तांबे आपल्याला याचं उत्तर देतील. एका ब्रेक नंतर भेटूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.